नाही, आता मला यावर अधिक भाष्य करता येणार नाही. मी अधिक बोलणं उचित होणार नाही. जे जे होते ते पहा. अशीच स्थिती अजितदादा असू दे की एकनाथजी असू दे, जे जे मिळेल ते घ्या, जे जे देतील ते घ्या, नाहीतर तुम्ही घरी आराम करा. एवढंच आता यांच्यामध्ये राहिले. बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही. बार्गेनिंग करू शकत नाही. ती स्थिती आत्ताच्या भाजप सरकारने आणलेली आहे. ईव्हीएमच्या भरोशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेलं आहे. त्यामुळे यांना कुठलाही दुसरा पर्याय नाही, बाहेर पडू शकत नाही. यांची स्थिती धरलं तर चावतो, सोडलं तर पडते, अशी परिस्थिती आहे. पडताही येईना आणि धरताही येईना, या स्थितीमध्ये या दोन पक्षाची स्थिती आहे.